चांगुलपणा नेहमी परत येतो, फक्त वेळेला त्याचं काम करू द्या. आशा शर्मा यांचे जीवन एका ठराविक लयीत चालले होते. अनेक वर्षांपासून त्या त्याच सुपर मार्केटच्या कॅश काउंटरवर काम करत होत्या, जिथे दररोज शेकडो ग्राहक येत आणि जात असत. त्यांचे हावभाव, सवयी आता आशासाठी ओळखीच्या झाल्या होत्या. काही ग्राहक नेहमी घाईत असत, काही अतिशय विनम्र असत, तर काहींना कारण नसताना चिडचिड करायची सवय होती. पण त्या दिवशी काहीतरी वेगळं घडलं. आशाच्या समोर एक अनोळखी वृद्ध व्यक्ती उभे होते, बलदेव कपूर. ते खिशात आत घालून काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करत होते. त्यांच्या डोळ्यात काहीतरी असामान्य होतं. तो आत्मविश्वास जो सहजा वयस्कर लोकांमध्ये दिसतो, तो आता संशय आणि चिंतेत बदलला होता. त्यांच्या थरथरत्या हातांमधून त्यांची घाबरलेली अवस्था स्पष्ट दिसत होती. कदाचित मी घरी विसरलो. त्यांचा आवाज मंद होता, जणू काही लाज लपवण्याचा प्रयत्न करत होते. आशाने त्यांच्या चेहऱ्यावरची असहाय्यता जाणवली. पाठीमागे रांगेत उभे असलेले ग्राहक हळूहळू अस्वस्थ होऊ लागले. कोणी आतुरतेने सुस्कारा टाकत होते, तर कोणी घड्याळाकडे वारंवार पाहत होते. पण आशाचे लक्ष फक्त एकाच गोष्टीवर होते, बलदेव कपूर यांच्या स्वाभिमानावर, जो एका छोट्याशा चुकीमुळे दुखावला गेला होता. एका क्षणासाठी तिने विचार केला आणि मग कोणालाही न सांगता आपल्या पर्समधून काही पैसे काढले आणि शांतपणे त्यांचे बिल भरले. सगळं ठीक आहे काका, ती हसत म्हणाली, जणू काही घडलंच नव्हतं. बलदेव कपूर यांच्या डोळ्यात हलकासा अश्रू दाटला. त्यांनी खिशातून एक जरा जुना मुडलेला पेपर काढला. त्यावर काही लिहिलेले होते. तो त्यांनी आशाकडे पुढे केला. माझी मुलगी प्रिया तुला पैसे परत दे. खूप खूप धन्यवाद. त्यांच्या शब्दात कृतज्ञता होती, पण त्यासोबत काहीतरी अजूनही होतं. एक गहन थकवा, किंवा कदाचित जीवनभराच्या अनुभवांची एक न सांगितलेली कहाणी. त्या छोट्याशा दयाभावाने मोठा परिणाम साधला. बलदेव कपूर हळूहळू तिथून निघून गेले. पण आशाने दाखवलेली ती उदारता प्रत्येकाच्या दृष्टीने सहजपणे समजण्यासारखी नव्हती. जवळच उभ्या असलेल्या सुपर मार्केटच्या कर्मचारी राकेश वर्माने नकारार्थी मान हलवली आणि म्हणाला, तू खूपच बोळी आहेस आशा. असे लोक कधीच पैसे परत देत नाहीत. आशाने फक्त हलकसं हसून पाहिलं, पण काही बोलली नाही. तिला माहीत होतं, काही गोष्टी परतफेडीच्या अपेक्षेने केल्या जात नाहीत. पण या छोट्याशा कृतीचा परिणाम तसा झाला नाही जसा तिने विचार केला होता. काहीच मिनिटात सुपर मार्केटच्या शिस्तप्रिय आणि कठोर व्यवस्थापिका मीरा अय्यरने तिला आपल्या केबिनमध्ये बोलावलं. मीरा यांच्या केबिनमध्ये पाऊल टाकताच आशाला एक थंडपणा जाणवला. तिथलं सगळं व्यवस्थित होतं, पण अत्यंत नीरस. मीरा आपल्या खुर्चीत ताठ बसल्या होत्या. त्यांच्या डोळ्यात तोच व्यावसायिक थंडपणा झळकत होता. तू कंपनीच्या नियमांचं उल्लंघन केलं आहेस आशा, मीराने हात बांधत कठोर स्वरात सांगितलं. मी फक्त एका गरजू व्यक्तीला मदत केली, आशाने शांतपणे पण ठाम स्वरात उत्तर दिले. ही वैयक्तिक भावनाची गोष्ट नाही, हा नियमांचा प्रश्न आहे आणि नियम तोडणं सहन केलं जाऊ शकत नाही. तुझा करार इथून पुढे संपला समज. काही क्षणांसाठी आशाला विश्वासच बसला नाही की तिने खरंच असं ऐकलं. वर्षानुवर्षांचं परिश्रम, समर्पण सगळं एका क्षणात पुसून टाकण्यात आलं. पण तिने कोणताही प्रतिकार केला नाही. आपली शान कायम ठेवत तिने शांतपणे आपलं ओळखपत्र काढलं आणि टेबलावर ठेवलं. मीरा अय्यरला काही अधिक सांगण्याची गरज वाटली नाही. सुपर मार्केटमधून बाहेर पडताना आशाने एक खोल श्वास घेतला. तिचं आयुष्य एका वळणावर येऊन पोहोचलं होतं आणि आता पुढे काय होणार हे तिला माहीत नव्हतं. घरी पोहोचताच तिने वडील विक्रम शर्मा यांना सगळं सांगितलं. ते नेहमी शांत स्वभावाचे होते, पण आज त्यांच्या डोळ्यात अस्वस्थता स्पष्ट दिसत होती. तू योग्य केलंस बाळा. प्रत्येक चूक पश्चाताप करण्यासारखी नसते. त्यांच्या शब्दात आपुलकी होती. आशाचा धाकटा भाऊ अर्जुन
जो आपल्या रागीट स्वभावासाठी ओळखला जात असे तो संतापाने म्हणाला, हे अन्याय आहे. आपण हे असंच सोडून देऊ शकत नाही. मला बदला घ्यायचा नाही अर्जुन, आशा म्हणाली. फक्त हे समजून घ्यायचंय की लोक नेहमी चांगुलपणाला दुबळेपणाचं लक्षण का समजतात. तेवढ्यात अचानक फोन वाजला. आशाने तो उचलला. दुसऱ्या टोकाला एक हळू पण ठाम आवाज ऐकू आला. आशा शर्मा, मी प्रिया कपूर बोलते. माझ्या वडिलांनी तुझ्याबद्दल सांगितलं. मला तुला भेटायचं आहे. त्या आवाजात कृतज्ञता तर होतीच, पण त्यासोबत काहीतरी वेगळंही होतं. एक गूढ, एक उलगडणारी गोष्ट जी आशाच्या आयुष्याला आणखी क्लिष्ट करून टाकू शकत होती. आशाला संपूर्ण रात्र झोप लागली नाही. प्रिया कपूरचा आवाज अजूनही तिच्या कानात घुमत होता. त्या स्वरात कृतज्ञता होती, पण त्याच्या मागे कुठला तरी अनामिक भारही जाणवत होता. सकाळ होताच आशाने काळजीपूर्वक आपल्या कपड्यांची निवड केली. तिला अजूनही माहीत नव्हतं की ही भेट तिच्यासाठी काय घेऊन येणार होती. ज्या कॅफेमध्ये त्यांची भेट होणार होती ते फारसं मोठं नव्हतं. जुन्या लाकडी टेबलांवर हलकीशी चहापत्तींची सुगंध दरवळत होती. मोजकेच ग्राहक तिथे बसले होते. आशा तिथे पोहोचली तेव्हा प्रिया आधीच एका कोपऱ्यातील सीटवर बसलेली होती. तिचा चेहरा शांत वाटत होता, पण डोळ्यात अस्वस्थता स्पष्ट दिसत होती. ती कोणती गर्विष्ठ श्रीमंत मुलगी नव्हती, तर अशी व्यक्ती होती जिला उत्तरं शोधायची होती. आशा शर्मा? आशाने हलकीच मान डोलावली आणि तिच्या समोर बसली. काही सेकंद दोघींमध्ये निशब्द शांतता राहिली. मग प्रिया थेट मुद्द्यावर आली. माझ्या वडिलांना अल्झायमर आहे. आशाने एक क्षण घेतला. तिला खात्री नव्हती की तिने योग्य ऐकलं की नाही. प्रिया आपल्या कपाच्या कडेला हलकेच बोटं फिरवत होती. तिचा आवाज स्थिर होता, पण त्यात एक सूक्ष्म कंप होता जो तिच्या असहाय्यतेची जाणीव करून देत होता. गेल्या काही महिन्यांपासून त्यांची स्मरणशक्ती कमी होत चालली आहे. कधी कधी ते जुन्या गोष्टी विसरतात, कधी घराचा रस्ता चुकतात, तर कधी स्वतःच्या नातलगांनाही ओळखू शकत नाही. प्रिया काही क्षण थांबली आणि खोल श्वास घेतला. आशाने हळूच विचारलं, पण तुला ते विसरू शकले नाही? प्रियाने तिच्या डोळ्यात बघितलं आणि हलकीच मान हलवली. होय, काल ते घरी परतले तेव्हा खूप अस्वस्थ होते. त्यांना काहीच आठवत नव्हतं. ते कुठे गेले होते, त्यांनी काय केलं, अगदी स्वतःचा पत्ता सुद्धा. पण त्यांना फक्त एकच गोष्ट स्पष्ट आठवत होती. काय? आशाच्या डोळ्यात आश्चर्य झळकलं. तुझा चेहरा, प्रिया म्हणाली. आशा अचंबित झाली. माझा? होय, प्रिया म्हणाली. त्यांनी कित्येक वेळा सांगितलं की एका अनोळखी मुलीने त्यांची मदत केली. त्यांच्या जवळ पैसे नव्हते, पण कोणीतरी त्यांच्या आत्मसन्मानाचं रक्षण केलं. आशाच्या डोळ्यांची पापणी देखील काही क्षण खाली पडली नाही. तिच्या मनात एक विलक्षण भावना दाटून आली. तिला माहीत होतं की तिने काहीही चुकीचं केलं नव्हतं, पण ज्याचं स्वतःच्या आयुष्यावरचं नियंत्रण सुटत चाललं होतं त्याच्या स्मरणात आपण कायमचं कोरले गेलो आहोत. ही खूप मोठी गोष्ट होती. मला खरंच वाईट वाटतंय की तुझे वडील या आजाराशी झगडत आहेत, आशाने हळूच म्हटलं. प्रियाच्या बोटांनी आपल्या कपाळाला घट्ट पकडलं होतं. वाईट वाटून घेऊ नकोस आशा, ही आमच्या आयुष्याची सध्याची वस्तुस्थिती आहे. मी त्यांच्याशी लढते आहे, पण मी तुला इथे बोलावलंय त्याचं खरं कारण वेगळंच आहे. जे मी तुला आता सांगणार आहे ते तुझं आयुष्य बदलून टाकू शकतं. आशाचं हृदय वेगाने धडधडू लागलं. आता एक धक्कादायक सत्य समोर येणार होतं. प्रियाने खोल श्वास घेतला आणि म्हणाली, माझे वडील बलदेव कपूर हे त्या सुपरमार्केटच्या मालकांपैकी एक आहेत. क्षणभर खोलीतील वातावरण थांबल्यासारखं वाटलं. आशाला क्षणभर असं वाटलं जणू कोणीतरी तिची खुर्ची ओढली आणि ती खाली पडणार आहे. काय? हो, प्रिया कटू स्वरात म्हणाली. ज्या सुपरमार्केटमधून तुला काढून टाकण्यात आलं ते माझ्या वडिलांच्या मालमत्तेचा एक भाग आहे, आणि जेव्हा त्यांनी ऐकलं की तुला तिथून बाहेर काढण्यात आलं आहे. ती काही क्षण थांबली. ते पुरते कोसळून गेले.
आशाच्या बोटांनी तिच्या कपाला घट्ट पकडलं. पण पण मीरा अय्यर. प्रियाच्या आवाजात आता संताप होता. मीरा अय्यरला तर हे माहीतही नव्हतं की तिने कोणाला बाहेर काढलं आहे. काल रात्री मी माझ्या वडिलांना तुझ्याबद्दल बोलताना ऐकलं, तेव्हा मला संशय आला. मग मी सुपरमार्केटच्या CCTV रेकॉर्डिंग्स पाहिल्या. सगळं पाहिलं, कसं तू त्यांची मदत केलीस आणि कसा काही मिनिटातच मीरा अय्यरने तुला तिच्या ऑफिसमध्ये बोलावलं आणि काहीही न विचारता नोकरीवरून काढून टाकलं. तिला कल्पनाही नव्हती की ज्या व्यक्तीसाठी तू आपली नोकरी गमावलीस तोच या ठिकाणचा मालक आहे. आशाच्या श्वासांचा वेग वाढला. मग मग तुम्ही मला हे सगळं का सांगत आहात? प्रियाने पहिल्यांदाच अलकसा हसण्याचा प्रयत्न केला, पण तिच्या डोळ्यात अजूनही ठाम निर्धार स्पष्ट दिसत होता. कारण मी हा अन्याय होऊ देणार नाही. कॅफेमध्ये हलकीशी हालचाल होती, पण आशाला असं वाटत होतं की जणू संपूर्ण जग फक्त या संभाषणापुरतंच सीमित झालं आहे. कालच तिच्या आयुष्यातला सर्वात मोठा धक्का तिला बसला होता आणि आज अचानक अजून एक धक्का समोर उभा होता. आशाने आपले हात घट्ट बांधले. तुम्ही काय करणार आहात? प्रियाने हलकेच आपला कप टेबलावर ठेवला, खुर्ची मागे सरकवली आणि म्हणाली, तू लवकरच पाशील आशा, फार लवकर. फक्त 2 दिवसांपूर्वी आशा एक साधी कर्मचारी होती. तिला केवळ या कारणासाठी नोकरी गमवावी लागली होती कारण तिने माणुसकीचा निर्णय घेतला होता. आणि आता ती त्या सुपरमार्केटच्या मुख्य दरवाजातून पुन्हा आत जात होती. पण यावेळेस तिची भूमिका पूर्णपणे वेगळी होती. ती आता फक्त एक ग्राहक नव्हती. ती फक्त एक माझी कर्मचारीही नव्हती. ती आता या ठिकाणाची नवी व्यवस्थापक होती. तिने पाऊल टाकताच संपूर्ण स्टोअरमधील नजरा तिच्यावर खिळल्या. काही कर्मचारी आश्चर्यचकित झाले होते. काहींना अजूनही विश्वास बसत नव्हता, तर काही जण अस्वस्थ झाले होते. विशेषतः राकेश वर्मा, ज्याने तिला मूर्ख म्हणत तिची चेष्टा केली होती. प्रिया तिच्या सोबत होती. दोघीही आत्मविश्वासाने पुढे चालत गेल्या आणि थेट ऑफिसमध्ये पोहोचल्या. ही तीच जागा होती जिथे 2 दिवसांपूर्वी मीरा अय्यरने तिला अपमानित केलं होतं, जिथे तिच्या मेहनतीचं अवमूल्यन झालं होतं. पण आता परिस्थिती बदलली होती. प्रियाने शांत स्वरात सांगितलं, मीरा अय्यरला काढून टाकण्यात आलं आहे. आशाने एक खोल श्वास घेतला. मग आता? तिने विचारलं. प्रियाने तिच्याकडे पाहिलं आणि हलकसं हसत म्हणाली, आता ही जागा तुझी आहे. एक नवीन सुरुवात कर. आशाला काही क्षण काहीच सुचलं नाही. माझ्या हाती ही नोकरी का सोपवली जात आहे? तिने शेवटी विचारलं. प्रिया खुर्चीवर बसत म्हणाली, हे फक्त एक काम नाही आशा. मी तुला इथे केवळ तुझ्यावर अन्याय झाला म्हणून ठेवलं नाही. तुला इथे ठेवलंय कारण हे सुपरमार्केट अशा व्यक्तीच्या हाती असायला हवं जिला योग्य अयोग्य यातला फरक कळतो. ती एक क्षण थांबली आणि मग अधिक गंभीर स्वरात म्हणाली, या ठिकाणाला तुझी गरज आहे. आशाने खोलीभर नजर फिरवली. इतकी वर्ष इथे काम करूनही तिने कधी कल्पनाही केली नव्हती की एक दिवस ती याच जागी या पदावर असे. मी? ती थोडीशी संकोचली. प्रियाने मान हलवली. तू कधीच सामान्य नव्हतीस आशा. फरक फक्त एवढाच आहे की आता सगळ्यांना ते दिसत आहे. आशाने हलकेच हात खुर्चीवर ठेवला. ही केवळ एक नोकरी नव्हती, तर ही एक संधी होती. स्वतःच्या सत्यतेला सिद्ध करण्याची, योग्यतेला प्रोत्साहन देण्याची आणि त्यांना उत्तर देण्याची, जे असे समजतात की चांगुलपणाला काही किंमत नाही. चांगुलपणाची आठवण राहतेच. राकेश वर्मा, जो आतापर्यंत दूर उभा राहून सगळं काही पाहत होता, शेवटी तिच्या जवळ आला. त्याच्या डोळ्यात संकोच होता आणि कदाचित पश्चातापही. मला वाटतं मी तुला चुकीचं समजलो. हा तोच माणूस होता ज्याने तिला भोळी म्हणत तिची चेष्टा केली होती. आशाने हलकसं स्मित करत त्याच्याकडे पाहिलं. राकेशने मान झुकवली, जणू मान्य करत होता की हो, त्याने खरोखरच चूक केली होती. छोटे निर्णयच जग बदलतात. त्या रात्री आशाला एक संदेश मिळाला. आशा, मी आता अनेक गोष्टी विसरतो, पण तुला
कधीही विसरणार नाही. धन्यवाद. बलदेव कपूर. आशाच्या डोळ्यात पाणी आलं. तिने हलकेच मोबाईल हातात घेतला आणि टाईप केलं, मी देखील तुम्हाला कधीही विसरणार नाही, कारण चांगुलपणाची आठवण नेहमीच राहते. तर मित्रांनो, तुम्हाला या कथेतून काय बोध घ्यावासा वाटला आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा. पुन्हा भेटू एका नवीन विषयासह, नवीन कथेसह. धन्यवाद.